निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांमुळे निसर्गाचा विध्वंस होतो अशी अंधश्रद्धा आपल्याकडे आहे। त्यावर शहरी लोक परिसंवाद घेतात। मात्र विकासाच्या नावाखाली आपण निसर्गावर प्रचंड बोजा टाकतो आहोत हे आपण विसरून जातो आणि निसर्गात राहणाऱ्या लोकांना दोष देतो। मात्र निसर्गाच्या सानिध्यात राहून त्याच्यापाशी एकरूप झालेल्या लोकांमुळे निसर्गाचा समतोल राखला जात आहे असं मत ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले। पुण्यातील ॲटो ह्युमन ब्लिस्टरिंग डिसीज फाउंडेशनच्या वतीनं ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर मंदाकिनी व प्रकाश आमटे यांना पहिला AIBDF गोंदन पुरस्कार डॉक्टर गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। डेक्कन जिमखाना क्लब येथे आयोजित सोहळ्यात निवेदक प्रवीण जोशी यांनी डॉक्टर आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेतली। याप्रसंगी माजी भारतीय राजदूत गौतम बंबावाले, AIBDMचे संस्थापक विश्वस्त अशोक कुमार सुरतवाला, डॉक्टर शरद मुतालिक, अनिरुद्ध बंबावाले, ॲडव्होकेट जयंत हेमाडे, त्वचारोग तज्ञ डॉक्टर सुनील वर्तक, उद्योजक नितीनभाई देसाई, निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामनाथ झा, यशवंत खैरे, अनुज गांधी, गीतांजली घाटे, सविता गोखले, महेश जानी, विष्णू मनोहर, सुहास एकबोटे, विनय मनियार, जयंत गोखले आदी उपस्थित होते। डॉक्टर माधव गाडगीळ म्हणाले, वाघांची संख्या वाढली आहे, ते पोटासाठी शिकार शोधत असतात, त्यांना माणसे सापडतात। शहरी लोक म्हणतात जंगली प्राण्यांचे शहरात अतिक्रमण होतंय, पण यांनीच निसर्गाच्या आतमध्ये अतिक्रमण केले आहे, त्याचे काय करायचे हा विचार केला पाहिजेत। काही हजार वर्षापूर्वी हत्ती वाघ जंगलात राहत होते, त्यांच्या रहिवासावर सर्वांनीच अतिक्रमण केले आहे। शहरी व गावखेड्यातील सुशिक्षित व सुस्थितीतील शहरी माणूस आणि निसर्गात राहणारा माणूस यांच्यातील दरी कमी होईल, तेव्हाच या देशात काहीतरी वेगळे घडेल। डॉक्टर प्रकाश आमटे म्हणाले, त्वचेचा आजाराचे दुःख इतरांना कळत नाही। कुष्ठरोग्यांशी जवळून संबंध आले, 6 रुग्णापासून 6,000पर्यंत रुग्ण झाले। हातापायांना बोटे नसलेल्या माणसांनाही बाबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवले। सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, काही लोकांचा विरोध झाला। कुष्ठरोगामुळे आमच्याकडे आलेले पाहुणे पाणीही प्यायला घाबरत, मात्र बाबांनी हे काम नेटाने पुढे नेले। तेव्हाही काही लोक बाबांच्या बरोबर होते। पु ल देशपांडे यांना त्यांचा फार आदर होता। समाज मोठेपणा देतो तेव्हा माणूस मोठा होतो, पण कामातून माणसाचे मोठेपण दिसायला हवे। डॉक्टर मंदाकिनी आमटे म्हणाल्या, लोकांचा फार विचार न करता चांगले आयुष्य जगणे हेच तारुण्य आहे। कुष्ठरोग्यांसाठी काम करणाऱ्या बाबांच्या घरात जाणार म्हटल्यावर माझे आई वडील तयार झाले नव्हते, त्यांना धक्का बसला होता, पण एकदा बाबांना भेटा, आनंदाने पहा असे सांगितल्यावर ते आले आणि पाहिल्यानंतर लग्नाला होकार दिला। डॉक्टर शरद मुतालिक यांनी AIBDFच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली। स्वागत व प्रास्ताविकात अशोक कुमार सुरतवाला म्हणाले, या गंभीर आजाराची जागृती वाढावी, फाउंडेशनचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून या कामात लोकांचा सहभाग वाढावा या हेतूने गोंदन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे। जे साधेपणे लोक राहत आहेत त्यांच्यावरतीच सगळे दोष देत राहतो। मी एक उदाहरण देतो, यांच्याच गडचिरोली जिल्ह्यातलंच की तिथे अलीकडे मी अनेक वर्ष तिथे काम करतो आहे, तिथल्या पडियागाड लोकांमध्येच आनंदाने त्यांच्याकडून शिकून घेत त्यांचं जे सगळं इथल्या निसर्गाबद्दलचं ज्ञान आहे ते आणि त्यांना काही माझ्याकडून देत, त्यांच्यावरती आता माझ्या काही मित्रांच्या बहिणींना आयांना वाघांनी ठार मारलं आहे। तर मला शहरी लोक सांगतात की अरे त्यांनीच आक्रमण केलेलं आहे त्या भागात, त्यांना मारणारच वाघ, त्याच्यात काय आहे? याच्या मागे काय आहे? साधी गोष्ट एक आहे की मी आता तिथं 91 सालापासून पाहत आलेलो आहे, आतापर्यंत हे कधी झालं नव्हतं, आज झालेलं आहे। याचं कारण अगदी स्पष्ट आहे की वाघांची संख्या अतोनात झाली आहे त्या भागात वेगवेगळ्या या व्याघ्र प्रकल्पातून, आणि ते बाहेर पडत आहेत आणि ते बाहेर पडल्यावरती काहीतरी शोधत असतात। ज्यांनी कोंबड्यांनी सुरुवात केली त्यांना माणसं सापडतात, त्यांना मारतात। हे शहरी लोक सांगतात की नाही यांनीच आक्रमण केलेलं आहे। आता मी तिथे अनेक लोकांच्या बरोबर काम केलं आणि प्रत्यक्ष त्यांची रेव्हेन्यू रेकॉर्ड्स पाहिली आहेत, कमीत कमी 100 वर्ष ते तिथे आहेत आणि त्यांनी काही खास जास्त कुठे जंगल तोडून काही केलेलं नाहीये। त्यांनी काय आक्रमण केलंय? पण तसं पाहिलं तर वाघांच्या अधिवासावरती संबंध देशातल्या सगळ्याच लोकांनी आक्रमण केलंय हो। की तुम्ही जर पाहिलं तर काही हजार वर्षापूर्वी संपूर्ण देशभर वाघ होते, हत्ती होते, सगळे पसरलेले होते
आणि मग त्यांच्याच अधिवासावर सगळ्यांनीच आक्रमण केलंय.